से राइट आर्म ओवर द विकेट के एंगल को इस्तेमाल करते हुए लेफ्ट आर्म राउंड द विकेट। पहली गेंद जड़ में डाली गई है, कमाल की डिलीवरी थी। डॉट गेंद के साथ आपको यहाँ से शुरुआत होती हुई नजर आएगी। सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है नमस्ते के साथ संदीप। पहली गेंद गई है डॉट, दो खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर नजर आएंगे। P1 का पावर प्ले अटैक करना चाहते हैं, बल्ला घूमा, गेंद को न घुमा पाए, लगी तो छगी लेकिन छगी नहीं लगी, ये हम बिल्कुल कहेंगे डॉट गेंद की समाप्ति। बढ़िया लाइन के साथ शुरू कर रही है P1 का ओवर, जहां पे आप चाहते हैं कि आप शुरुआत में दबाव बनाए बल्लेबाजों के ऊपर। इस बार भी बढ़िया गेंद, चारों खाने चित, हिलना मत गुरु, चुप खामोश करने वाली है एक और डॉट बॉल। 3 गेंदे और 3 डॉट। क्या कमाल की शुरुआत कर रही है बालू, ये पहला ओवर है और ये टैलेंटेड बॉलर। इस बार भी डॉट आई है, ये पूरी तरीके से चकमा देने वाली गेंदबाजी है। गेंदबाज पूरी तरीके से अपने उंगलियों पर नचा रहे हैं बल्लेबाज को, ये भी आप बिल्कुल कह सकती है। 3 गेंदे डॉट के लिए, चौथे भी डॉट। क्या ये मेडन ओवर होगा? 4 गेंदे डॉट आई है, 5वीं गेंद भी डॉट। व्हाट अ क्लास बॉलिंग परफॉर्मेंस दैट इज बाय मिस्टर बालू। जितनी तारीफ की जाए उतनी कम। 24 कैरेट खरा सोना ये खिलाड़ी है, और क्या कमाल का खेल। बल्लेबाज का पंचनामा और गेंदबाज का कारनामा, यही आप कह सकती है। आखिरी गेंद और ये मेडन, वाह क्या बात है। बालू के लिए बजेंगी तालियां। P1 का पहला ओवर और मेडन के साथ हुई है शुरुआत। बढ़िया गेंदबाजी रही, 6 गेंदे, 6 की 6 गेंदे ऑन पॉइंट, ऑन लाइन पर यहां से डिलीवर्ड की गई। नमस्ते को पूरी तरीके से जगह पर रखा गया खामोश। एक भी गेंद अच्छी तरीके से खेल नहीं पाई। हालांकि पहली गेंद थी यश मालकर सर जो बल्ले से टकराई थी, लेकिन उसके बाद 5 गेंदें बैक टू बैक बल्ले से हुई है मिस। और P1 का पहला ओवर जो यहाँ से मेडन के साथ शुरुआत करेंगे। विदाउट रन वाला ये मेडन ओवर, विदाउट विकेट जरूर है, लेकिन बढ़िया शुरुआत। गेंदबाजी मार के ओवर अब उमेश आपको दूसरी ओवर की बागडोर को संभालते हुए नजर आएंगे। यहां से चिन्नर 40+ आपको करना पड़ेगा अटैक, क्योंकि आपका यह आक्रमण, आपका बचाव। हाफ ट्रैकर बॉल, जगह बनाई ऑन साइड के ऊपर, शवल हुए थे, गैप को ढूंढा, गेंद जाएगी बंदूक की गोली की रफ्तार से दन दन करती हुई फाइन लेग सीमा पर। रन मिलेंगे 4। देखिए यहां से भले ही पहली ओवर मेडन गई हो, लेकिन संदीप का इरादा अलग, संदीप की मंशा अलग, उनकी इच्छा अलग। और ये पहली गेंद के ऊपर उन्होंने मैदान के अंदर स्पष्ट किया है, और संदीप ने बताया हम आएंगे तो हम छाएंगे, कारनामा तो हम कर कर दिखाएंगे। पहली गेंद के साथ 4 आए और 4 की बदौलत टीम के अकाउंट की शुरुआत की जाएगी। अकाउंट इज ओपन बाय 4 रन्स, यह बिल्कुल कह सकती है, जहाँ पे 4 रन के साथ शुरुआत हुई है चेन्नई टीम के अकाउंट की। आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन को इस्तेमाल किया जाएगा, अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर रखा। अंपायर की तरफ अपील कर रही है व्हाइट बॉल की, लेकिन डॉट गेंद आपको मैदान के अंदर डिलीवर्ड होते हुए नजर आएगी। थर्ड अंपायर को यहां से रेफर किया, बैटिंग टीम का रिव्यू है व्हाइट बॉल के लिए। हमारे थर्ड अंपायर जिनसे मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप ऑन स्क्रीन पर आइए, चेक कीजिए और आपको राइट डिसीजन बिल्कुल बताया जाएगा। अंपायर का डिसीजन था फेयर बॉल, बैटिंग टीम ने चैलेंज किया है, और यहाँ से DRS यानी कि डिसीजन रिव्यू सिस्टम, जिसका हम करेंगे इस्तेमाल, चेक करेंगे ऑन स्क्रीन पर। बिल्कुल हमारी थर्ड अंपायर है। फेयर बॉल, फेयर बॉल का डिसीजन आएगा। रिव्यू इज अनसक्सेसफुल, यू लॉस्ट योर रिव्यू एंड यू डोंट गेट अनदर चांस टू टेक अ रिव्यू अगेन इन दिस मैच। आपको दोबारा रिव्यू लेने का मौका नहीं मिलेगा इस मैच में, क्योंकि आपने आपका रिव्यू यहां से बिल्कुल गंवाया है। फुल टॉस गेंद थी कवर की दिशा में, यहां से कवर पॉइंट पर खिलाड़ी रफ्तार से आएंगे।
एक रन पूरा, दूसरे की मंशा, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स जो मैदान के अंदर यहाँ से आपको बिल्कुल देखने को मिलेगी। 2 रन यहाँ से दौड़कर पूरे होते हुए नजर आएंगी और इन्हीं 2 के साथ टीम की रन संख्या की अगर मैं बात करूँ तो 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आई है। देवेंद्र माई सर एक मशहूर आवाज़ है हमारे विभाग की जो आज स्कोरर की भूमिका में हमारे साथ, उनका भी हम स्वागत। रिवर्स से दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की लेकिन न लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती। और ये डॉट बॉल यहाँ से आई है। देखिए जब आप सीधे बल्ले से रन बना रही है तो ऐसे अलग स्ट्रैटेजी करने की ज़रूरत नहीं है, आपका नेचुरल गेम खेलेंगे तो रन बन सकती है। यहाँ से अटैक करना चाहती है, उड़ाया गेंद को, ऊंचाई ज़्यादा दूरी कम, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, गलती कर दी है। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफ़ी नहीं मिलती, ये मैं हमेशा बताता आया हूँ। कैच ड्रॉप हुआ, बल्लेबाज को जीवन दान यहाँ से बिल्कुल मिलाया जाएगा और मिलेंगे 2 रन। रनों वाला ओवर जरूर आया ये, हालांकि पहला ओवर मेडन जरूर आया था, शफल हुए थे इस बार प्ले एंड मिस। डॉट गेंद की आपको समाप्ति होते हुए नजर आएगी। डॉट गेंद के साथ ओवर नंबर 2 या मैदान के अंदर समाप्त हो चुका है। रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड के ऊपर। बल्लेबाजी करते हुए टीम चिरनेर 40+ की 8 रन बगैर नुकसान, 8 रन बनी है बगैर नुकसान। हालांकि अभी तक एक भी विकेट नहीं खोया लेकिन रन बने नहीं है। आपको यहाँ से अटैक करना पड़ेगा, यू हैव टू ट्राई समथिंग डिफरेंट टू गेट रन्स। आपको कुछ अलग करना पड़ेगा, आउट ऑफ द बॉक्स आपकी सोच यहाँ से होनी चाहिए, तभी शायद ये रन बनने का मौका हो सकता है। कौन सा वो गेंदबाज होगा जो इस शिकंजे को जो कसा है टीम बेलवली के 40+ के शुरुआती 2 गेंदबाजों ने, उस शिकंजे को आगे ले जाने वाला कौन सा वो गेंदबाज होगा, ये भी बात देखने लायक। नंबर 3 के लिए सचिन तांडेल, और सचिन का नाम यानी कि भारत रत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंदुलकर, इनका ये नाम। ये देखिए ये फ्रंट फुट से लॉफ्ट करना चाहती है, गेंद की पिच तक आई नहीं, लाइन एंड लेंथ को परखा ही नहीं। देखो समझो परखो और खेलो, ये आपको करना पड़ता है, लेकिन आप लाइन मिस कर गए। यहाँ से डॉट बॉल जरूर डिलीवर की गई है। हाफ ट्रैकर बॉल तेज बार बहुत लंबे अरसे के बाद उड़ाया, ये जाएगी तारामंडल में। 100 सुनार की 1 लोहार की, आधा दर्जन रन। से देरी से सही लेकिन रन जरूर आई है। लेट पॉइंट थेट आणि अमित होणार शेट, ये मंसूबा जरूर है। ये 6 के साथ रन संख्या आपको यहाँ से बढ़ती हुई जरूर नजर आएगी। 14 रन बनी है। आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड लाइन के काफी बार अंपायर का इशारा आएगा, इट इज डेफिनेटली वाइट बॉल। वाइट के साथ टीम के रन में इंक्रीज जरूर होते हुए आपको नजर आएंगी। सचिन आई है, एक 6-4 अगर आता है तो थोड़ा सा दबाव आप जरूर महसूस करते हैं गेंदबाजी में। इस बार भी अटैक करना चाहती है, फुलर लेंथ वाली बॉल थी, कहीं पर निगाह कहीं पर निशाना, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, ये हमेशा कहा जाता है। डॉट गेंद पे नंबर होता है 0 और 0 की कोई कीमत नहीं होती है। सचिन ने कमबैक किया, पलटवार करना आपके सबसे बड़ी ताकत, क्योंकि कमबैक इज बेटर देन सेटबैक। लेकिन ये स्लॉट वाली गेंद थी, गेंद को भेजा है बाहर वाले प्लॉट में, चांद पे गया था चंद्रयान, गेंदबाज को दिखाया आसमान। 6 रन। इट्स नेवर टू लेट, ये हमेशा कहा जाता है। जब भी आप आए तब आपको आना पड़ेगा, रन बनाने पड़ेंगे और यहाँ से आपको वो रन बरसते हुए नजर आएंगे। शुरुआत में जो नमस्ते का बल्ला खामोश था, उन्होंने बताया शेर 2 कदम पीछे जाता है लेकिन डर के नहीं, लंबा झपट्टा मारने के लिए। और यहाँ से अब रन आएंगे, यहाँ से होगा कमबैक, क्योंकि कमबैक इज बेटर देन सेटबैक। रन बनिए 21। इस बार भी अटैक करना चाहते हैं, अंदरूनी किनारा लगा जाना था, वाशी पहुंच गए, काशी, ये हुई डायरेक्ट हिट। अंपायर क्या इंटरेस्टेड है,
थर्ड अंपायर DRS डिसीजन रिव्यू सिस्टम का इस्तेमाल किया जाएगा ऑन स्क्रीन पर। फिर एक बार थर्ड अंपायर सर आइए, आपकी ड्यूटी ऑन हो चुकी है, चेक करेंगे, आपको बिल्कुल बताएंगे। द बैटर इज सेफ, इट इज नॉट आउट। नॉट आउट का डिसीजन यहां से थर्ड अंपायर के माध्यम से बिल्कुल आएगा, यानी कि स्क्रीन पर रन मिलेंगे आपको एक, और इसी एक के साथ 22 रन बने हैं। 22 का आंकड़ा जिसे मैं डबल दूरी कहता हूँ, डबल दूरी का मतलब 22 रन जरूर बने हैं। लेकिन जब आप बेलवली की एक मजबूत टीम के सामने खेल रही होती है, 4 ओवर में कम से कम 40-45 के आंकड़े तक अगर आप पहुंचते हैं तो आप मौका देंगे अपने आप को उन रनों को डिफेंड करने का। इस बार अटॅक किया, वाह व्हाट अ शॉट। आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच। ये मैदान के बाहर 6 रन। वाला ओवर गया था वो, बल्लेबाज आओ देखते हैं ना ताओ, बल्ला घुमाती है, रन बनाती है, जितने आए उतने अच्छा। ये माइंडसेट होता है, ये मंसूबा होता है। 4 के साथ 32 के ऊपर आएगा टोटल। मैंने बात की थी 40-45 की। 5 गेंदें अभी तक बची है। नमस्ते ने कहा है, 24 छक्कों को नमस्ते। इस बार ऑन साइड के ऊपर क्रॉस बाइडेड शॉट अलंग दो कार्पेट से केन चाहती हुई नजर आएगी। डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर सिंगल पूरा। दूसरे की मंशा थी, आधी क्रीज तक आ गई थी, लेकिन दूसरा नहीं मिलेगा। 1 रन यहां से देखिए बिल्कुल आएगा, और इसी 1 रन के साथ अब डबल तिरी। डबल तिरी का मतलब होता है 33। संदीप के पास भी स्ट्राइक होना जरूरी है, जिनके बल्ले से अभी तक 14 रनों को हमने इस पारी में जरूर देखा है। हाफ टैकर बॉल थी, पुल किया, केन को किया है हुक, और केन गई है जापुक जोपुक जापुक जोपुक सीमा पार। ये बढ़िया बल्लेबाजी अब कर रही है पूरी तरीके से। चिरनेर 40+ की टीम यहाँ से रंग में आ चुकी है, और गेंदबाजों के रंग में भंग डालने का काम ये दोनों बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर करते हुए नजर आएगी। शुरुआत हमने खामोश की थी, लेकिन उसके बाद हमने अटैक किया। डोंट जज अ बुक बाय इट्स कवर। ये हमेशा कहा जाता है कि इंसान का हुलिया देखकर उसकी ताकत का अंदाज़ा नहीं लगाते।
भले ही परिस्थितियां खराब थी, लेकिन खराब परिस्थितियों को हम सुधार कर बेहतर बना सकते हैं, ये बल्लेबाजों की जोड़ी ने बताया। ये देखिए टप्पा खाने के बाद गेंद रही नीचे, अनएक्सपेक्टेड बाउंस जो आपको इस पिच से देखने को मिलेगा। सिंगल पूरा, दूसरा रन लेना चाहती है, स्ट्राइक रोटेट करना चाहती है, लेकिन स्ट्राइक रोटेट होगी नहीं, क्योंकि आजकल के क्रिकेट के नियम हमें यह बताते हैं टेनिस बॉल के कहीं ना कहीं मौका मिलता है, लेकिन रनआउट के तौर पर यह विकेट आपको जाता हुआ बिल्कुल नजर आएगा। बल्लेबाज संदीप बैक टू डग आउट। चालीस रन बनी है टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर। दो गेंदें जो आपको इस पारी में अभी भी बचती हुई नजर आएंगी। 40-45 की हमने बात की थी, वहां तक तो पहुंच चुकी है। क्या यह इनिंग को वेल फिनिश किया जाएगा? क्या दो गेंदों में दो बड़े हिट आ सकती है? डाउन द लेग साइड, खराब गेंद थी, जरूर अंपायर का इशारा देखने लायक होगा। यस, वाइट बॉल का डिसीजन उन्होंने दिया। 1+1 के 2 रन आपको यहां से मिलते हुए नजर आएंगे। नसीब साथ तो क्या बात, ये हमेशा कहा जाता है जितने ज्यादा रन आए आपकी टीम के लिए उतना अच्छा। जहां पे गेंदबाज आखिरी ओवरों में गलतियां कर रही है, और जिस तरीके से बालू ने गेंदबाजी की थी, पहला ओवर मेडन डालने के बावजूद भी 42 रन बनी है। यॉर्कर थी, यॉर्कर परफेक्ट लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन पर डिलीवर की गई। सिंगल पूरा, दूसरे रन के लिए आना चाहती है, लेकिन दूसरे रन की कोशिश में रन आउट के तौर पर यह विकेट आपको जाता हुआ नजर आएगा। लेकिन देखिए जब भी यॉर्कर आती है तो वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट श्रीलंका के सर लसित मलिंगा, इनकी याद आपको हमेशा आती है, क्योंकि ये एक ऐसा गेंदबाज जो यॉर्कर स्पेशलिस्ट के तौर पर पूरी दुनिया में जाना गया। और उसके बाद करंट क्रिकेट की जब आप बात करते हैं, सर जसप्रीत बुमराह जिन्हें हम यॉर्कर किंग कहते हैं, और यॉर्कर वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बोल्ड बाय एन बॉलर अगर कौन सी होती है तो वो होती है यॉर्कर। ऑन पॉइंट पर गिरी भी, निशाने पर डालना भी यॉर्कर ज़रूरी होता है, क्योंकि थोड़ा सा भी 19-20 हुई, फुल टॉस चली गई तो फिर बल्लेबाजों के लिए फुल टोल वसूल होता है। 43 बनी है, अभी भी आखिरी गेंद बची है। 1 बॉल स्टिल रिमेनिंग इन दिस इनिंग, द लास्ट डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग, जिसको लेकर आएंगे गेंदबाज सुधीर तांडिल आखिरी ओवर में। न्यू बैटर ऑन स्ट्राइक, आखिरी गेंद है, बल्ला घुमा, कनेक्शन नहीं है। डॉट डिलीवरी को हॉट डिलीवरी कहती है, डॉट डिलीवरी को हम कहती है बिंदी गेंद। और इसी के साथ पहली पारी जो आपको यहां से समाप्त होते हुए नजर आएगी। बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद चिरनेर 40+ टीम ने रन संख्या बनाई है 43, यानी कि 43 रन स्कोर कार्ड के ऊपर, और आने वाली 24 गेंदें और टीम बेलवली 40+ को डबल 4 यानी 44 रनों की जरूरत। चलिए इसके बाद की जो मैच खेली जाएगी, मोह 40+ टीम के कप्तान और वावंजे 40+ टीम के कप्तान से मेरी गुजारिश है कि आपको टॉस करने के लिए यहाँ से तुरंत आना है। चलिए मोह 40+ के कप्तान तुरंत आइए, और टीम वावंजे 40+ के कप्तान आपको यहाँ से तुरंत टॉस करने के लिए आना है। टीम बेलवली 40+ आने वाली गेंदें होंगी 24, बनानी है डबल 4 यानी कि 44, 44 रन। लेकिन फिलहाल मैं आपसे यहाँ से विदा लेना चाहूँगा। मुझे इस प्रतियोगिता में कमेंट्री करने का मौका दिया, इसलिए मैं शुक्रगुजार हूँ बीजेपी नारपोली की भारतीय जनता पार्टी, जिनका मैं शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे इस प्रतियोगिता में बोलने का मौका ज़रूर दिया। और साथ ही साथ यहाँ से अब मैं आपसे विदा लेना चाहूँगा, कहूँगा अलविदा, फिर एक बार मिलूँगा किसी नई प्रतियोगिता में। तब तक के लिए बाय बाय, थैंक यू सो मच। हॅलो, नक्कीच एक जबरदस्त आवाज आपण प्रेक्षकांपर्यंत ऐकला। अतिशय सगळ्या प्रेक्षकांना या ठिकाणी या मैदानामध्येच धरून ठेवलं होतं आपल्या आवाजानं। आजूबाजूला कुठेही त्यांची नजर जाऊ दिली नाही। ते आमचे मानस मनोरे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन। आमचे दीपकदत्त पाटील माजी सरपंच आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा, त्यांना विनंती असेल या आपण। आणि आकाशजी पवार दरवर्षी एक फेमस नाव असतं आमचं, त्यांचंही स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत केलं जाईल। आमचे मानस मनोरे, एकदा कॉमेंट्री आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत। जबरदस्त कॉमेंट्री आपल्याला आपण बघतो ना, आपण म्हणतो की प्रवीण दुगाड्याचे चेले, परंतु आता चेले नाही राहिले, त्यांच्या बरेचसे पुढे गेलेत। एक जबरदस्त कमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतात।
मानस मनोरे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण बघतोय, सन्मान केला जातोय. थँक्यू मानस, आपण या ठिकाणी आलात आणि सगळ्या प्रेक्षकांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल मनापासून आपलं स्वागत. आणि वळूयात या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार या अगोदर मी विनंती करेन, टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेत, वहाळ एका बाजूला आणि वावंजे. ओके, वावंजे आणि मोहो या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेन आमचे दीपकदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अजून एक हाय व्होल्टेज सामना, अजून एक थरार. डिसिजन काय सांगा ना प्लीज. फिल्डिंग. ओके, थँक्यू. वामजे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. वळूयात आमचे यश मालकर यांच्याकडे. दुसऱ्या सत्रात धाबा डिपेंड केल्या जातील की बनवल्या जातील याचा दातोरणानं ऐकण्यासाठी वळूयात ते आमचे यश यांच्याकडे. धन्यवाद देवेंद्र सर. यावेळेस टोटल उभं केला चिरनर टीमच्या टोटल धाबा धावफलकावरती लागल्यात 43 धावा आणि 40 पर 44 धावसंख्येचा बॅटर पाठवा. बेलुल टीम आता मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे बॅटर लवकरात लवकर पाठवा. 44-44 धावसंख्येचं टार्गेट आता त्यांच्या समोर आहे, पण या धाबा चेस केल्या जातील की रोखल्या जातील चिरनर टीमच्या गोलंदाजांच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल. याआधी आपण ऐकलं मानस मनोरे यांना हिंदीचा एक खूप चांगला आवाज आहे. प्रवीण दुगाडे त्या पाहायला गेलं त्यांच्या शैलीमध्ये समालोचन आपण त्यांचं ऐकलं, परंतु मानसनं आवाज आपण पाहायला गेलं. खलापूर, उरण, पनवेल, कल्याण, भिवंडी या सर्व परिसरामध्ये नाव कमावलं. चला बॉल घ्या. सुजित नेहमीच आम्ही भेटगाठ होत असं. अजून एक बॉल आहे सुजित. या टीमच्या नार्बल टीमचे 12th मॅन म्हणून त्यांना नेहमीच आपण पाहत असतो. त्या सुजित देखील आपण आपल्याला खूप सारी मेहनत. 44 धावा करायच्यात आता. अतिश आवाज गोलंदाज पहिला आघाडीचा असेल चिरनर टीमकडून. चिरनर टीम देखील आपण पाहायला गेलो खूप चांगली टीम आहे 40 प्लसची. 40 प्लस मास्टर आपण पाहतोय. लेजंड क्रिकेटर बस एकमेकांच्या समोर आता खेळ करतील. सध्याच्या घडीला आपण पाहिलं रेग्युलर क्रिकेटपेक्षा 40 प्लसच्या मॅचेस खूप साऱ्या आपण पाहिल्यात या यंदाच्या हंगामामध्ये. आणि हेच चित्र राहिलं कारण यंगस्टर देखील आपण बऱ्याचशा गावातनं पाहतो, परंतु 40 प्लसचं क्रिकेट देखील मागे नाही आहे. मित्रमंडळ क्रेज आता कोणत्या अगदी क्रिकेटला असेल ते 40 प्लसचं. आणि बस सो स्लॉट आपण पाहतो. स्ट्राईक एंडवरती नरेश आपण त्यांना पाहतो. नॉन स्ट्राईक एंडवरती राजेश. पेलोली म्हटलं की नरेश आपण पाहिला की एक जुने दंत खेळाडू. एक धाव आरोग्यासाठी 40 प्लसचा मंत्र. यापासून एक धाव आपल्या गावासाठी. 44 धावा करायच्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर. चला 12th मॅन या सिग्नल आपण त्यांचा मॅचला सुरुवात होईल. स्ट्राईक एंडवरती नरेशला आपण पाहतो. नरेशांना आपण पाहतो. पहिलाच बॉल उडवलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षकाला टिपला जेल. पहिल्याच बॉल वरती दिला धक्का. पेलवले टीमला 440चा. नरेश होतील यावेळेस बाद. गोल्डन डकचा शिकार. 0 अंकावरती पहिला झटका पहिल्या बॉल वरती बेलवली टीमला. लगेच घेऊ नका. चल फिल्डिंग सेट करा. यस बॉलर नेम अतिश. अतिश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. आपण अतिशांना पाहतो. सचिन दाखल झाले 3 नंबर 3 वरती. नरेश या टीमचे कॅप्टन सहसेनापती पहिल्याच बॉल वरती बाद झालेत. फ्लॉप करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि त्या क्षेत्ररक्षकाने कमालीचा झेल टिपला आणि पहिला फलंदाज अगदी माघारी पाठवला बेलवली टीमचा. सुजल पाटील हॅट्रिक साठी या
षटकार हॅट्रिकसाठी सुजल पाटील यांच्या माध्यमातून बेलोली टीमच्या बॅटर्ससाठी सुवर्ण संधी, तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुजल पाटील यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी बेलोली टीमच्या बॅटर्ससाठी ते पारितोषिक. याबाबतचा बॉल आणखीन एक लॉप केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देखील उभा. लगेच लगातारचा दुसऱ्या बॉलवरती दुसरा झटका, आणखीन एक बसतोय बेलोली टीमला. सचिन बाद झालेत. लगातारचा दुसरा बॉल. चला टीम मीटिंग घेऊ नका, चिरणं टीम लगेच फील्ड सेटअप करा. प्रत्येक बॉलवरती जवळ येणं टीम मीटिंग घेणं गरजेचं नाही आहे. अंपायरचा देखील विनंती असेल आपण देखील तंबीदा खेळाडूंना. या ठिकाणी आपण पाहतो दुसरा बॅटर बाद झाला. सचिन देखील आपण पाहिलं शून्यावरती बाद होणारा हा दुसरा खेळाडू ठरलेत. विकेट नंबर 4 वरती आता दाखल झालेत. बालू दाखल झालेत. आपण पाहायला गेलं खूप मोठं नाव बेलोली ग्रामीण टेनिस क्रिकेटमधलं एक काल गाजवले सर्व खेळाडू आपण पाहतो. सर्वच खेळाडू चांगले आहेत, कारण याआधी आपण पाहायला गेलं त्यांनी एक काल गाजवलं, आता गाजवत देखील 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. आणि हे सर्व खेळाडू आपण पाहिलं असतील. देवेंद्र सर तुम्ही अगदी जवळून पाहिले असतील या सर्व खेळाडूंना. आम्ही नवके आहोत, कारण एक खेळाडू तुम्ही अगदी जेव्हा यंगस्टर होते तेव्हा देखील तुम्ही पाहिले असतील. परंतु आता 40+ अगदी एक धाव आपल्या गावासाठी, एक धाव आरोग्यासाठी हा मंत्र आहे. ऑन हॅट्रिक वरती आता गोलंदाज अतिश पाहायला पाहिजे. चला वेल खूप घेतला जातो चिरणं टीम. विनंती असेल टाईम अलर्ट आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून ज्या सूचना येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. बालू दाखल झालेत. न्यू बॅटर ऑन हॅट्रिक वरती आता गोलंदाज पाहायला मिळतील चिरणं टीमचे अतिश. या बॉलवरती विकेट आलं तर विकेट हॅट्रिक संपादन होईल. सुजलजी पाटील यांनी जरूर 3 षटकारासाठी पारितोषिक लागलं तब्बल 2000चं. परंतु त्या विपरीत सगळं घडतंय, कारण ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज आता आपण पाहायला मिळतील अतिश. यावरचा बॉल टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मिड ऑफच्या क्षेत्राच्या बॉलवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. कलेक्शन चुकला अतिशांचा. एक सिंगल या बॉलवरती बरीच प्रतीक्षा करावी लागली बेलोली टीमला अगदी खातं ओपन होण्यासाठी. एक धाव फलकावरती आता लागली. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आधी नरेश बाद झाले, त्यानंतर सचिन. 2 बॅटर लवकर बाद झाले शून्यावरती. आता बालू आणि आपण झालं त्यांच्या सोबतीला राजेशवरती खूप जबाबदारी असेल. अगदी 2 बॅटर्स मिडल ऑर्डरची आता त्यांच्यावरती खूप सारी दारोमदार असेल, कारण त्यांना डावाला सावरायचं. 44चा पाठलाग त्यांना करायचा. चला खूप सारा वेल. पुन्हा एकदा सूचना असेल चिरणं टीम प्रत्येक बॉलवरती वेल घेतला जातो. एक धाव फलकावरती लागली गेल्या. 1 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतो. एक धाव फलकावरती राजेश टावकुरा बॅटर्स राखेनवरती आता पाहायला मिळतील. याबाबतचा बॉल आक्रमण केलाय. हा फटका देखील सुरेख डीप एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल चला डीप कव्हर मध्ये आणखी एक दर्जेदार चौकार, मच निडेड चौकार आला राजेश यांच्या बॅटमधून. चार धावा आणि 4च्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले 5 अंकावरती. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या सध्यापर्यंत आपण पाहतो. आणि हाच खेळ खेळावा गेला तर आक्रमण करावं लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एक पार्टनरशिप जर जमली तर नक्कीच आपण पाहिलं या टोटलपर्यंत देखील पोहोचलं जाऊ शकतं. परंतु एक पार्टनरशिप होणं गरजेचं, कारण तेव्हा तुमचे 2 फलंदाज लवकर बाद होतात. तेव्हा बाकीच्या पार्टनर्सवरती जबाबदारी असते. ती परिस्थिती हँडल तुम्हाला करता यावी लागते. आणि परिस्थिती आपण पाहायला गेलं संघर्ष करतात, परिस्थितीला तोंड देतात दोन्ही बॅटर्स. अतिश बॉलिंग ट्रॅकवरती यावरचा बॉल फुल टॉस होता. पॉईंटच्या बाजूने बॉलला खेळू गेला डीप बॅकफूट पॉईंटला. या बॉल चाला सीमा पार आणि याबस लगेच रेफर केला अंपायर्स रिव्ह्यू की बॅटर्स रिव्ह्यू. आपण पाहायला गेला अंपायर्स रिव्ह्यू आहे आणि हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. टीमसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आला. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चौकार जरूर आल्या बॉलवरती, परंतु चला 12th मानचा सहभाग नसो. थर्ड अंपायर चेक करतील. यस थर्ड अंपायर चेक करतील, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. 12th मानला काही सहभाग नसतो त्या ठिकाणी, कारण आपण पाहतो कंट्रोल रूम मध्ये आपण पाहायला गेला
12th मॅन आपण पाहायला गेलं आपण या कृपया या ठिकाणी, कारण अंपायर आपला योग्य त्या डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. इट्स स्नो बॉल. या स्नो प्लस आपण पहिला 4 अशा 5 धावा या बॉलवरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. नक्कीच बिंबाचा हा नो बॉल पाहायला मिळाला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल आता 10 अंकावरती. 10 धावा धावफलकावरती लागला. फ्री हिटचा बॉल आपण पाहतोय गुडाडोले पहा नीट. नेक्स्ट बॉल असा आहे फ्री हिट. त्याबद्दलचा बॉल फुरलेनचा क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये थोडंसं फंबल झालं आणि एक सिंगल कंप्लीट केली राजेश यांनी बालू यांच्या सोबतीनं आणि टीम जाऊन पोहोचेल आता 11 अंकावरती. 44 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न केले जातात, प्रयत्न करावेत, कारण तुमच्या प्रयत्नासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. त्यामुळे प्रयत्न जरूर करावे लागतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल या बसची की सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. बेलवली पहिल्या षटकाचा केस संपला. षटकामध्ये आपण पाहिला विकेट देखील पाहिला, नो बॉल देखील पाहिला, चौकार देखील पाहिले आणि आता टीम जाऊन पोहोचले 12 अंकावरती. अतिशय पहिल्या षटकामध्ये 12 खर्च केला पॉवर प्लेच्या. आपण पाहायला गेलं 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 12 धावा. तो लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद झाले त्या टीमचे. चला लगेच फील्ड सेटअप करा आणि दुसऱ्या सत्राला या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात करा, कारण प्रत्येक बॉलवरती आपण टीम मीटिंग पाहिली. मागच्या ओव्हरमध्ये आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यस बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर नमस्ते दाखल झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या अतिशनं. आता दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इन प्रोग्रेसवरती पाहायला मिळेल. नमस्ते दाखल झालेत. आता बालू आणि त्याच्या सोबतीला राजेश यांची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांना चांगला खेळ करावा, चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आता त्यांनी. या पार्टनरशिप पुढे न्यावं लागेल. ही पार्टनरशिप टीमच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना जरूर पाहायला, परंतु विकेट ब्रेकथ्रूची गरज आहे आता चिरनेर टीमच्या गोलंदाजांना. ते मिळून देतील का ते पाहिलं जाईल, कारण प्रत्येकाला प्रयत्न करायचे असतात आपल्या गावासाठी, गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी. नेहमीच प्रत्येक जण धडपडत असतो आणि तेच काम आपण करताना दोन्ही टीमच्या खेळाडूंना आपण पाहतो. परेश भाई वामनजे यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. परेश भाई वामनजे यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत या ट्रॉफी मध्ये. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं नक्कीच एक सिंगल याबस प्राप्त होईल. टीम पोहोचेल आता 13 अंकावरती. वामनजेचे आमचे परेश भाई यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफीमध्ये. भारतीय जनता पार्टी नारपुली आयोजित ही शृंखला आपण पाहतो. 17 चेंडू आता 31 धावसंख्येची गरज आहे. विनिंग इक्वेशन आपण पाहतो शेवटचे 17 बॉल 31 धावा कठीण नाही आहेत. आणि मुंबई इंडियन्सचा जो सामना आपण पाहिला त्या धावा देखील कठीण नव्हत्या, परंतु पराभूत व्हावं लागलं. मुंबई इंडियन्सला आपण पाहिला 12 मध्ये 29 धावा कठीण नव्हत्या, त्या धावा देखील करता आला नाहीत मित्रमंडळी आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु यावर धावा करायच्यात बेलवली टीमला. परंतु यावंच पहा नमस्ते यावंच नमस्कार घडवला. पहिलाच बॉल टप्पा पडला आणि बाहेरच्या दिशेने वळण घेतला पहिल्याच बॉलनं. म्हणजे व्हेरिएशन या गोलंदाजांकडे आहेत आणि जुने जाणते सर्वच खेळाडू एकमेकांचा खेळ त्यांना माहिती आहे. आणि आपण पाहायला गेलं त्यांच्या मध्ये यावंच चांगली फाईट यावंच पाहायला मिळत्या. यावंचा बॉल लॉफ केला ऑन साईडला. आपण पाहतो डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न नाही आहे. सिंगल जाव कंप्लीट झाले. डबलचा प्रयत्न होईल का पुन्हा एकदा, पण तो रोखला गेला. परत एक जाव या बॉल वरती मिळाली जाईल आणि टीम जाऊन पोहोचेल 14 अंकावरती. 15 चेंडू आता 30 धावसंख्येची गरज आहे प्रति बॉल. मग 2ची सरासरी राखायची. 15 बॉल 30 समीकरण जड नाही आहे, परंतु पाणी डोक्याच्या वरून वाहण्याच्या आधी काहीतरी करावं लागेल, आक्रमण करावं लागेल, कारण दोन्ही बॅटर आता सेट आहेत. एकाला जबाबदारी घ्यावीच लागेल आपल्या टीमसाठी. ती जबाबदारी कोण घेईल? राजेश घेतील की बालू? प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. याबस दांडी गुल केले, फर्निचर केलं डिस्ट्रॉय. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. बालू यांना परतावा लागेल. अगदी आता ट्रिपल अचीतून मैदानाच्या बाहेर आणखीन एक झटका. झटका क्रमांक 3 बसतोय बेलवली टीमला.
एकनाथ दाखल झालेत न्यू बॅटर. मी म्हटलं होतं पार्टनरशिप तोडण्याची गरज आहे, ती पार्टनरशिप तोडली गेली आणि आपण पाहायला गेला बालू यांना परतवलं मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकनाथ दाखल झालेत. आता इंडिया नंबर आपण पाहायला गेला 5 वरती. आता गरज असेल विनिंग इक्वेशन आपण पाहिलं गेलं. 14 चेंडू आता 30 धावसंख्येची गरज आहे. हे षटक आपण पाहिलं नमस्ते यांचं. या षटकामध्ये कमी धावा त्याने खर्च केल्यात, अवघ्या 2च धावा त्याने खर्च केल्या की एक मोठी विकेट त्यांनी संपादन केल्या बालू यांची. आणि आपण पाहिला शेवटचे 14 चेंडू आता 30 धावसंख्येची गरज आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जर आपण पाहिला परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल तरी संघर्षाच्या वाटेवरती तुम्हाला चालायचं आहे, कारण विजयाची वाट विजयाचा आपण पाहायला गेला आस्वाद असाच घेता येत नसतो. त्याच्यासाठी अथक परिश्रम आणि कष्ट करावे लागतात. नमस्ते दाखल झालेत. त्यावरचा बॉल ऑन साईडला भिरकावला आडवा बॅटनं अक्रॉस लाईनचा फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सिंगल कम्प्लीट डबलसाठी निघालेत पण तो रोखलं यावेळेस राजेश यांनी. या बॉलवरती सिंगल म्हणजे शेवटचे 13 चेंडू आता 29 धावसंख्येची गरज असेल. आव्हान जड बनत चाललंय की का असं वाटू लागलंय, परंतु एकाच मोठा फटका एक क्वेश्चन आपण पाहायला गेलं जे प्रेशर बनलं गेला तो रिलीज करेल. तो प्रेशर रिलीज फटका येणं गरजेचा राजेशच्या बॅटमधून. ते सेट आहेत, त्यांना आता जबाबदारी घ्यावीच लागेल. त्यांना एकट्यानं लढावंच लागेल मैदानाच्या आतमध्ये जिंकायचं असेल या क्रिकेटच्या मैदानामध्ये. शेवटचे 13 चेंडू आता 29 धावसंख्येची गरज आहे. यावरचा बॉल पाठ टाकला होता, अगदी स्लाइस केलं बॉलला ऑन साईडला सिंगल कम्प्लीट डबल साठी निघाले. 2 धाबा कम्प्लीट होतील का धोक्याची घंटा, परंतु यावेळेस आपण पाहतो थोडंसं फंबल पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक. 2 धाबा इझिली कम्प्लीट झाल्या आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचल्या बेलवली 17 अंकावरती. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धाबा धावफलकावरती 3 गडी बाद झालेत. आता शेवटचे बॉल बाकी असतील 12 आणि करायचे आहेत 27 धाबा. 12 चेंडू 27चं समीकरण आता बनलं गेलं. आता आपण पाहायला गेलं तुम्हाला आता कॅल्क्युलेशनचं क्रिकेट खेळावं लागेल, त्या विपरीत आक्रमण करावं लागेल. तुमचा नॅचरल गेम दाखवावाच लागेल, कारण आता नाही तर कधीच नाही. कारण संधी पुन्हा पुन्हा निर्माण होत नसते, ती आपल्या कार्यातून निर्माण करावी लागत असे. त्यामुळे अगदी संधीचा फायदा घ्यावा लागेल. आशीर्वाद आधी नमस्ते त्यानंतर आशीर्वाद. पहा काय योगायोग आहे. आधी नमस्ते तर नमस्कार केल्यावर आशीर्वाद मिळतो. आणि आशीर्वाद आता दाखल झालेत 3ऱ्या षटकासाठी, परंतु 12 मध्ये करायचे आहेत बेलूर टीमला 27 धाबा. 12 चेंडू 27चं समीकरण आहे. कठीण नाही आहे, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल, परिश्रम घ्यावे लागतील, हार्ड वर्क करावं लागेल. कारण मेहनतीशिवाय कोणतंही आपण पाहायला गेलं गोष्ट आपल्याला मिळत नसते. त्यामुळे तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागेल. परंतु यावर स्पीडअप करा मित्रांनो विनंती असेल. 12 चेंडू 27ची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती एकनाथ आपण पाहतोय या टीमचा एक धाकड फलंदाज आपण त्यांना पाहतो. स्टान्स वेगळा या खेळाडूंचा, परंतु पंतांचा इशारा वाईट बॉल यावर झाला. शेवटचे 12 चेंडू 26ची गरज आहे. एकनाथ या टीमचे आपण पाहायला गेला नाथांचे नाथ एकनाथ आणि आपण पाहायला गेला त्या टीमचे आपण पाहायला गेला त्यांना अगदी एक हार्ड हिटर म्हणून ओळखलं जातो, त्याच्यासाठी त्यांना पाठवलं ॲज अ फिनिशर म्हणून. 12 चेंडू तो 26ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आशीर्वाद यापास बॉलिंग ट्रॅकवरती. यापासचा बॉल प्ले अँड मिस पाहायला मिळाला. टप्पा पडला पण पाहायला गेला, नंतर देशरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला बॉल. वेग देखील होता आपण पाहायला गेला नॉर्मल, त्याच्यामध्ये टर्न देखील पाहायला मिळाला. फिंगर रोल केले होते या बॉलवरती, बीट केलं एकनाथांना. डॉट पर्सेंटेज खूप महाग ठरतील बॅटिंग करणाऱ्या बेलोली टीमसाठी. शेवटचे 11 चेंडू आता गरज आहे 26 या धावसंख्येची. 11 चेंडू 26. याबाबतचा बॉल लॉब केला आडवा बॅटनं फटका. क्षेत्ररक्षक येतो बॉल खाली टिपला जेल बराचसा एरिया कव्हर करत आणखीन एक झटका दिला बेलवली टीमला 440चा. एकनाथ यांना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आता थोडस अडचणीमध्ये वाढ होते बेलवली टीमच्या.
ज्या ठिकाणी सर्व काही संपलं असं वाटतं तीच तर खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. न्यू बॅटर दाखल झालेत, उमेश दाखल झालेत. 10 चेंडू 26 ची गरज आहे. 10 बॉल 26 धाबा कठीण नाही आहेत. राजेश अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांना काहीतरी करावं लागेल कारण न्यू बॅटर देखील साथ देत नाही. एका बाजूला आपण पाहिलं विकेटची पडझड, आता राजेश फक्त नॉस्ट्राइक म्हणून खेळ पाहतात. 10 चेंडू 26 धाबा, पण एका दोन मोठे फटके इक्वेशन थोडं कमी करतील. त्या विपरीत आपण पाहायला गेलं नक्कीच थोडंसं आव्हान कमी होईल, परंतु ते मोठे फटके येणं गरजेचं. चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. शिरनेरी टीम विनंती असेल कृपया स्पीडअप करा. 10 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन बनलंय, बॉलिंग ट्रॅकवरती आशीर्वाद याबस तयार असतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती डावकुरा त्याचे बॅटर उमेश यांना आपण पाहतो. याबतचा बॉल खूप सारा टाइम भेटला होता, पण तो याबत गती कमी होती. बॉल वरती यायचं की थांबायचं हा प्रश्न पडला होता. या दुधा मनस्थितीमध्ये डबल माइंडेड क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, परंतु बॉलला रोखलं, त्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. शेवटचे 9 चेंडू आता 25 धावा. इक्वेशन बनलं 9 चेंडू 25 धावसंख्येची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन बनलं. राजेश यांच्यावरती खूप सारी जबाबदारी आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी आहे, कारण ही संधी आता त्यांना अगदी हिरोतून आपण पाहिलं झिरोतून हिरो बनण्याची संधी आहे. त्यांना दाखवून द्यावं लागेल, त्यांचा अनुभव दाखवावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 9 चेंडू आता करायच्यात 25 धाबा. इक्वेशन बनलंय. शेवटचे 9 चेंडू 25 धाबा. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा येस बॉल तयार. आशीर्वाद चला वेल खूप घेतला जातो. 9 चेंडू 25. आप ट्रॅकर बॉल होता, मिस केला बॉलला. सर्वात आपण पाहायला गेला क्रिकेटमधील बॉलवरती धावा येत असतात, तो बॉल आपण पाहिला परंतु मिस केला. डोक्यावरती हात ठेवला राजेश यांनी, आणि का ठेवू नये कारण आपण पाहायला गेला या बॉलवरती कदाचित मोठा फटका त्यांना अपेक्षित होता, तो देखील आला नाहीये. डॉट बॉल आला. अजून पाहायला गेला अडचणीमध्ये वाढ. शेवटचे 8 चेंडू आता 25 धावा. 8 मध्ये 25 ची गरज आहे. चला 8 चेंडू 25. आता सुरुवात करा. आशीर्वाद पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी होते, कमबॅक करून देणार षटक आहे. या मॅच मध्ये पकड बनवूच दिली नाहीये बेलोली टीमला. हे चित्र आपण सातत्यानं पाहिलं. सुरुवातीला आपण पाहायला गेला स्ट्रगल करताना बॅटर्स, आता शेवटचे 7 बॉल आणि 25 धावा. काय कमालीची आपलातून भन्नाट बॉलिंग परफॉर्मन्स राहिला चिरनेरी टीमच्या सर्वच गोलंदाजाचा. मित्रांनो अक्षरशः बांधून ठेवलाय. राजेश यांना देखील आपण पाहायला गेला तितकीशी संधी उपलब्ध करूनच देत नाहीयेत हात खुले करण्याची. आणि यावर 7 चेंडू आता 25 निर्णायक बॉल या मॅच मधील. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक बीट झाले. बॉल चला लॉंग स्टॉप एरियामध्ये. या बॉलवरती बाईटच्या स्वरूपात आलाय हा चौकार नशिबाचा बेलोली टीमसाठी. कितना भी पकड़ लो फिसलता जरूर है. ये वक्त है साहब बदलता जरूर है. आता वेल बदलेल का बॅटिंग करणार आहे बेलोली टीमसाठी. चला फील्ड सेटअप करा आता. चिरनेरी टीम विनंती असेल 6 चेंडू आता 21 ची गरज आहे. खूप सारा वेल या इनिंगसाठी लागला, त्यामुळे विनंती असेल आपण कृपया फील्ड लगेच सेटअप करा, कारण खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत. आयोजकांच्या माध्यमातून खूप साऱ्या सूचना आम्हाला देखील येतात, ते आम्ही तुम्हाला पोहोचवतो. चला टीम मीटिंग आता बरखास्त करा. आता वेल नाही आपल्याकडे तेवढासा. लिमिटेड क्रिकेट ओव्हरचं क्रिकेट आहे आणि त्याच्यामध्ये वेलेचं बंधन देखील आहे. शेवटचे आता 6 चेंडू आता 21 धावसंख्येची अद्यापही गरज आहे बेलोली टीमला. अजूनही बेलोली टीम हार मानायला तयार नाही आहे, कारण संघर्ष आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो. आणि तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढं यश देखील तेवढंच मोठं असतं. संदीप दाखल झाले. कमालीची गोलंदाजी चिरनेरी टीमच्या गोलंदाजीने केले, परंतु 6 मध्ये 21 रोखायच्यात. उमेश आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय राजेशला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राजेश यांचा खेळ आपण जर पाहायला गेला ना तर आधी सुरुवातीला सुरुवात चांगली होती, तदनंतर आपण पाहायला गेला डॉट बॉल खूप सारे खेळले गेलेत आणि आपण पाहायला गेला ते स्वतःवर देखील निराश असतील. त्यांना माहिती आहे जसा खेळ व्हायला पाहिजे तसा खेळ या आजच्या रात्रीमध्ये झाला नाही आहे. संदीप दाखल झालेत. बॉलर आपण पाहायला गेला संदीप.
शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 21 ची गरज आहे. स्ट्राकेन वरती उमेश यांना पाहतो. याबाबतचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल आपण पाहायला गेला, डीप कव्हर मध्ये झाला. सिंगल कंप्लीट, सिंगलच घेतली या बॉलवरती. डबलचा काहीसा प्रयत्न नाही. शेवटचे 5 चेंडू आता 20 धावा. आता जे राजेश यांना आपण पाहायला गेलं, तुमची सुरुवात जरी खराब असली, शेवट गोर करता येईल का ते पाहिलं जाईल, कारण 5 मध्ये 20 धावा करायच्यात. एक देखील कठीण नाही आहे, सोप्पा आहे, परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तसा खेळ करावा लागेल. आता 5 बॉलमध्ये किमान आपण पाहायला गेलं तर आता आक्रमण करावं लागेल सुरुवातीच्या 3 बॉलवरती. तरी जर आक्रमण झालं तर नक्कीच आपल्याला हा अगदी सामना देखील सोप्पा असेल बेल्लोळ टीमसाठी. परंतु गोलंदाज काय अगदी आपण पाहायला गेलं कमालीची गोलंदाजी करतात. यावरचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये येत नाही. त्यांना देखील माहिती आहे बॅटवरती बॉल चांगला प्रॉपर येत नाही. स्ट्रिकर झोनवरती आपण पाहायला गेला, बॉल लागला आणि या बॉलवरती देखील खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला. डॉट बॉल आणखीन एक शेवटचे 4 चेंडू 20 धावा. अजून पाहायला गेलं तर नक्कीच मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करते बेल्लोळ टीम, परंतु याबस तो प्रयत्नच करून देत नाही. तो प्रयत्न उद्ध्वस्त करता लगेच गोलंदाज संदीप. 4 चेंडू 20 धावा. फुलर रेंजचा बॉल, हे चित्र सातत्यानं आपण पाहिलं. प्ले अँड मिस, हे डॉट बॉल खरं तर मित्र म्हणे चिंतेचा विषय बनलाय वारदुले टीमसाठी. शेवटचे 3 चेंडू आता 20 धावा. खूप सारे डॉट बॉल आपण पाहिले. आता डॉट बॉलचं चित्र आपण स्कोर कार्डवरती पाहिलं. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमछाक झाली मित्र म्हणे आता बेल्लोळ टीमची. पाणी डोक्याच्या वरून वाहू लागलं की काय, कारण 3 चेंडू आता 20 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 20 धावा. परंतु गोलंदाजी झोके गेले तर नक्कीच मॅचमध्ये देखील मजा येईल, परंतु संदीप याबाबत हुशार गोलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे सामना आपल्या बाजूने, आपला काही करायचं नाही. 3 लिगल डेरी फेकायचे आहेत आणि हा सामना आपल्या मुठीमध्ये घ्यायचा. 2 चेंडू आता 20 धावा. फक्त औपचारिकता बाकी. आता चिरण टीम आता वेल घेऊच नका तुम्ही, विनंती असेल. ती आता 2 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये औपचारिकता बाकी. चला नेक्स्ट मॅच. म्हणजे टीम इन ॲक्शनमध्ये आपण असाल. टॉस तुम्ही जिंकला, फिल्डिंगचा निर्णय तुमचा, तर आपण लगेच इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरा. यावरचा बॉल वाईट प्रतीक्षा करावी लागेल चिरणारी टीमला अजून विजयासाठी. 2 चेंडू आता 2 चेंडू 19 धावसंख्येची. यानंतर लगेच वामजे टीम इन ॲक्शनमध्ये आपण दिसायचा. जर आपला फिल्डिंगचा निर्णय असेल लगेच ही मॅच संपेल ना, तसं आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. यावरचा बॉल फुल टॉस, परंतु समोर त्याच्या फटका, परंतु याबस खूप उशीर झाला. फटक्याला चौका जरूर आला राजाच्या बॅटमधून, परंतु वेल गेल्यानंतर काहीच अर्थ उरत नसो, का वेलीचं महत्त्व खूप आहे आणि ते सातत्यानं आम्ही तुम्हाला सांगत आलो. शेवटचा 1 बॉल आता